कंपोस्ट लेंडी खत आहे. ओके. शेळीची जी लेंडी असते ती आपण जर डायरेक्ट कुठल्याही वनस्पतीला दिली तर ती 2 वर्ष विरघळत नाही, कारण त्याचं बाह्य जे कोटिंग असतं ते हार्ड असतं लेंडीचं. म्हणून ही लेंडी जी आहे आम्ही ही डिकम्पोस्ट केली आहे. वर्मी कंपोस्ट बेड वापरतो 12x4x2चे, आणि त्याच्यामध्ये 1 टन लेंडी आपण टाकतो. आणि याच्यासाठी जे डिकम्पोजिंग मटेरियल लागतं ते बॅक्टेरिया लागतं. ते एक्सेल इंडस्ट्रीचं बायोकुलम येतं. आपण वेस्ट डिकम्पोजर पण वापरू शकतो. आणि हे 2 महिन्यामध्ये म्हणजे विदिन 60 डेज ती लेंडी पूर्ण डिकम्पोज होते. त्याला फक्त काय करावं लागतं, डेली पाणी बेडला द्यावं लागतं आणि आठवड्यातून खालीवर ती लेंडी करावी लागते. म्हणजे मग पूर्ण ते बॅक्टेरियाची वाढ होते, त्या मल्टिपल वाढतात आणि ही लेंडी टोटली ब्रेक करतात. तर याला म्हणजे स्मेल नाही, म्हणजे चहा पावडर जशी असते त्याप्रमाणे हे होते. जमिनीत इमिजिएट मिक्स होते आणि झाडाला मिळते. म्हणजे तुम्ही रिझल्ट समोर बघू शकता. आम्ही